नमस्कार, मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. श्री स्वामी समर्थ सिद्धगिरी म्युझियम बघायला आम्ही कोल्हापूरला आलोय. लाडूचा आज 3रा बर्थडे आहे, तर बर्थडे सेलिब्रेशन पण करणार आहोत आपण. आणि आता मी पार्टमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. तर या ठिकाणी आता भुयारी मार्ग आहे. सगळ्यात अगोदर बाहेर ना म्युझियमच्या गेटपाशीच ना हे सुंदर असे घरं बनवलेले आहेत. तर हर एक प्रकारचं इथं घर आहे, किल्ला आहे, बुरुज, म्हणजे पावसाळ्यात म्हणजे कोकणी घरं, मराठवाड्यातली, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे माळी, बिल्डिंग, बंगला, छप्पर, कोपटं, सगळं कोलारू सगळे घरं आहेत. किल्ला, शाळा, ग्रामपंचायत, दवाखाना, हर एक वस्तू इथं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बांधकाम, छोटं इतकं क्यूट आहे ना. असे सगळे घरं एकत्र मी कधीच कुठंच बघितलेलं नव्हतं. इतकं मनाला छान वाटलं ना. आतमध्ये जातानाच उजव्या साईडला आहे. तुम्ही जर कधी गेला तर म्युझियम बघायला हे नक्की तुम्ही इथं बघा, खरंच खूप छान आहे. तर चला आता आपण आतलं म्युझियम बघायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथं पोतराज आहे. हे बघू शकता, सुपामध्ये ओटीचं सामान आहे, म्हणजे जसं की नारळ, हिरव्या बांगड्या. सिद्धगिरी म्युझियम, ग्रामजीवन. तर मी फक्त इथं तुम्हाला म्युझियमचं जे भुयारी मार्ग आहे ना तितकाच व्हिडिओ दाखवत आहे. हा व्हिडिओ मी एडिट करून अपलोडसुद्धा केला होता, खूप मोठावाला, पण त्याला थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम येते, म्हणून मी आता छोट्या पार्टमध्ये 3-4 व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर इतकं सुंदर अप्रतिम. आणि उद्घाटन कधी झालं, 2008ला झालेलं आहे. तर तेव्हापासून हे म्युझियम सगळ्यांसाठी खुलं आहे. इतकं अप्रतिम हे म्युझियम आहे. खरंच खूप छान वाटलं आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की ह्या म्युझियमला जायची. तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे मी तुम्हाला इथं रिअल व्हॉइस नाहीही करू शकत, त्यामुळे मी तुम्हाला इथं बोलून सांगत आहे की आम्ही काय काय बघितलं आणि तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. तर मी आहो समर्थ सम्राट, राधा आणि रोहित, जसं की माझ्या मोठ्या दीर आणि जावोचे मुलगा आणि मुलगी आहेत, म्हणजे अंकिताचे छोटे बहीण भाऊ. अंकिताला तर तुम्ही ओळखतच होता. राधा ही बऱ्याचपैकी आपल्या ब्लॉगमध्ये असते. तर इतकं सुंदर आहे. भुयारी आहे गुफामध्ये, तरीसुद्धा लाईटिंग आणि स्वच्छता तर अप्रतिम. खूप छान असं हे म्युझियम आहे. कोल्हापूरमध्येच आहे, कनेरी मठमध्ये. तर सगळ्यात अगोदर आम्ही गार्डन बघितल्यानंतर ह्या भुयारी मार्गामध्ये आम्ही चाललोय. तर इथं रोहित आणि आमच्या काहीतरी गप्पा चालल्या होत्या, पण काय करायचं, टेक्निकल प्रॉब्लेममुळं आम्ही रिअल काय गप्पा मारत होतो, एकमेकांना काय बोलत होतो, म्हणजे कसं आम्ही आनंद घेत होतो हे शेअर नाही करू शकत. तर इतकं सुंदर आहे. जागी बोर्ड हे लावलेले आहेत, CCTV कॅमेऱ्याच्या तुम्ही नजरेत आहात. मूर्त्याला हात लावू नका, पाण्याला हात लावू नका, आणि आतून केबल वगैरे पण आहेत. त्यामुळं ना म्हणजे छान आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठी. अजिबात गरम होत नाही, भीती वाटत नाही. खूप सुंदर असं आहे. पण एकटं जाऊ नका, फॅमिलीसोबत किंवा मित्रपरिवारासोबतच तुम्ही नक्की ह्या भुयारी गुफेचा आनंद घेऊ शकता. प्रत्येक ठिकाणी छान असे बोर्ड दिलेले, माहिती दिलेली आहे. तर ते जर तुम्ही व्यवस्थित वाचत आणि माहिती घेत गेला तरी 1 तास तर तुम्हाला आरामात या ठिकाणी लागतो या भुयारामध्ये. आणि भरपूर असे लांबून लोक हे भुयारी म्हणजे म्युझियम बघण्यासाठी आलेले होते. आणि सुट्टीचा दिवस आहे, 10वी-12वीच्या सुट्ट्या झाल्या आहेत. लहान मुलांचे सुद्धा CBSE पॅटर्न ते सगळे सुट्ट्या असल्यामुळं ना भरपूर अशी गर्दी होती. तर खूप छान, खरंच छान वाटलं नव्हतं की इतकं छान कनेरी मठ असेल. मी फक्त असं कधी कुठं बघितलेलंच होतं, कुणाच्या स्टेटसला किंवा यूट्यूबला व्हिडिओ, आणि जायचं आहे म्हणून थोडंफार सर्च केलेलं. तर खरंच खूप सुंदर अप्रतिम आहे. जे आपण यूट्यूब किंवा स्टेटस इकडं तिकडं बघण्यापेक्षा रिअलमध्ये कुठलीही गोष्ट पाहणं आणि आनंद घेणं खरंच खूप छान आहे. तर आम्हाला तरी हे आवडलं. आणि आहोंचं इथं चाललं होतं, मुलांना हे सांगायचं असं आहे तसं आहे, वाचून दाखवत होते. तर खरंच खूप छान असं म्युझियम आहे हे. तर हे फक्त भुयारी मार्ग झाला. आणि लाडू इथं विचारत होता, आई जय बाप्पा कुठं आहे, आई जय बाप्पा कुठं आहे. तर मी त्याला तेच सांगत होते, हे जय बाप्पा आहे. तर हे बघा, एका बाजूला इंग्रजाचं घर आहे आणि दुसऱ्या बाजूला छप्पर. तर सगळं आहे, म्हणजे आपल्या अगोदरच्या जुन्या शतकामधलं, परत जुने डॉक्टर, वैद्य, हे सगळं इथं पारंपरिक पद्धतीनं, अगदी जुन्या पद्धतीनं ग्रामजीवनच ह्या म्युझियमचं आहे. त्यामुळं पूर्ण ग्रामीण, याच्यामध्ये असं आत्ताच्या आधुनिक काहीच नाही आहे. पूर्ण ग्रामजीवन आहे. अगोदर कशी सर्जरी व्हायची, वैद्य कसे करायचे, कशावर लिहून ठेवायचे, हे सगळं इथं डिटेलमध्ये आहे.
तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर या ठिकाणी हे चरक असं त्याचं नाव आहे, म्हणजे रसायनशास्त्र, केमिकल वगैरे औषध गोळ्या कशा बनवायच्या अगोदरच्या काळामध्ये, तर तीच या ठिकाणी आधुनिक पद्धतीनं दाखवलेलं आहे। आता कसं खूप मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या असतात, पण सध्या पहिलं कसं होतं, कसं शोध लागला हे सगळं आहे